आज बघूया डेली वेअरसाठी सोपी नेक डिझाईन. त्याच्यासाठी पहिलं आपलं गळ्याचं मेजरमेंट आहे तसं टाका. नंतर खालून 2 इंच आणि गळा रुंदी घ्या 3.5 इंच. 3.5 इंच घेतल्यामुळे खालून गोल आकार आणि वरून बरोबर असे स्ट्रेटमध्ये थोडा नॉर्मल गोल आकार देऊन मी जसा शेप दाखवला तसा कट करून घ्या. कट केल्यानंतर तो आकार आपण आता पलटी करणार आहोत. त्याच्यासाठी काय करायचं, मेन फॅब्रिक अगोदर घ्यायचं आणि त्याच्यावर अस्तरचा कपडा ठेवायचा. आता मी अस्तरचा कपडा ठेवून घेत आहे आणि आता मी खालच्या साईडनी अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवला होता उंचीपेक्षा, तर अर्धा इंच खालून शिलाई मारून घेत आहे. मग त्याच्यानंतर वरून जसा गळ्याचा आकार आहे सेम तसा देखील शिलाई मारायची. ही शिलाई अर्धा इंचावर मारली आहे. व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक करा. आता बघा जसा गळ्याचा शेप आहे तसा थोडं थोडं एक अर्धा इंचापेक्षाही थोडं कमी धरून जसा आकार आहे तसा शिलाई मारल्यानंतर ते कपडा कट करून घ्या आणि जिथं गोल आकार आहे तिथं थोडे चटके मारायचे. चटके मारल्याने काय होतं, गळा बरोबर पलटतो आणि शेप जसा आपण दिलेला आहे तसा येतो. आता मी खालच्या साईडला शिलाई मारून घेते आणि नंतर गळ्याला देखील दाब शिलाई मारून घेते. दाब शिलाई मारल्यानंतर काय करायचं, ही साईडचं जे एक्स्ट्राचा फॅब्रिक आहे ना ते कट करण्यासाठी अस्तरच्या बरोबर शिलाई मारून घ्यायची. दोन्ही साईडला सेम त्याच प्रकारे शिलाई मारायची आणि राहिलेला हे पूर्ण कपडा कट करून टाकायचा. कट केल्यानंतर बघा गळा किती सुंदर दिसतो. आता तुम्ही ह्या गळ्याला लेस लावू शकता.